स्मरणशक्तीचा काही प्रॉब्लेम आहे? हे तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगते की लोकांच्या घरासमोर हनुमान चालीसेचं पठण करून लोकसभेत तुम्ही प्रचंड मोठ्या मताने पराभूत झाला आहात. पण भाजपला विरोधी बाकावर बसवायचे सोडून हनुमानाने तर तुम्हालाच घरी बसवलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचायला हवी होती. त्यामुळे ना आमदार फुटले असते, ना घर फुटले असते, ना पक्ष बर्बाद झाला असता. सर्व बर्बाद झाल्यावर त्यांना राम आठवला, अशी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्याला युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रियंका जोशी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हनुमान चालीसा म्हणून नवनीत राणाताई तुम्ही लोकसभेत पराभूत झालातच, असा पलटवार प्रियंका जोशी यांनी केला. हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना पक्ष फुटला असता ना आमदार फुटले असते. माननीय राहुल नार्वेकरांइतकंच मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या नवनीत राणा यांचं कालचं हे विधान. नवनीत राणाताई, तुम्हाला स्मरणशक्तीचा काही प्रॉब्लेम आहे का? हे तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगते की लोकांच्या घरासमोर हनुमान चालीसेचं पठण करून लोकसभेत तुम्ही प्रचंड मोठ्या मताने पराभूत झाला आहात. नवनीत राणाताई, याची तुम्हाला आठवण पडली आहे का? पण खरं सांगू का राणाताई, लोकांच्या घरासमोर तुम्ही हनुमान चालीसेचं पठण करून तुमची भक्ती पाहून मला असं वाटलं की येत्या निवडणुकीत जेव्हा केव्हा नवनीत राणा उभ्या राहतील तेव्हा त्या मतांचा विक्रम करतील आणि प्रचंड बहुमताने विजयी होतील. नाहीच तुमच्या बाबतीत तर तुमच्या पतींचा पक्ष युवा स्वाभिमानी पक्षाचे बरे दिवस येतील. भारतीय जनता पक्षाला कदाचित हा पक्ष विरोधी बाकावर बसवेल. नाहीच काही तर डोनाल्ड ट्रम्पांना पराभूत वगैरे करतो की काय, अशी भीतीच मला वाटली होती. तुमची एवढी भक्ती, निस्सीम हनुमान चालीसेचं पठण करणं, ही प्रार्थनाची ताकद पाहता खरंच असं वाटलं होतं. पण भाजपला विरोधी बाकावर बसवायचं सोडून हनुमानाने तर तुम्हालाच घरी बसवलं. नवनीत राणाताई, असल्या संघर्षाची ठाकरेंना सवय. राखेतनं फिनिक्स पक्षाप्रमाणे उडणं हे त्यांच्या स्वभावात. तुम्ही त्यांची काळजी उगाचच करत बसू नका. पण 2029च्या लोकसभेत मी पराभूत झाली असा पश्चाताप तुम्हाला करून घ्यायचा नसेल तर मी तुम्हाला एक सांगते, राम मंदिरात प्रभू रामाचे आणि सीतामाईचे ज्यांनी दागिने चोरले त्यांच्या घरासमोर जर तुम्ही खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा हनुमान चालीसेचं पठण केलं तर खरंच पुढच्या निवडणुकीत नवनीत राणाताई तुम्ही नक्की प्रचंड बहुमताने विजयी व्हा. मला कल्पना आहे तुमची हनुमान चालीसा पाठ नाहीये, तुम्ही पाहून पठण करतात. पण नाहीच पूर्ण तर हनुमान चालीसेतला एक दोहा तुम्ही रोज हनुमानासमोर म्हणत राहा. बुद्धिहीन तनुजानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धी विद्या देहु मोहे, हरऊ कलेश विकार. एवढं जरी तुम्ही म्हटलं आणि हनुमानानं या दोह्यात तुम्ही जी काही हनुमानासमोर मागणी करतायत ते जरी भगवान हनुमानानं तुम्हाला दिलं तरी खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र धन्य होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.